सभेत भाषण करताना राजा हुकुमी रडायचा. प्रजेच्या चिंतेमध्ये बघता बघता बुडायचा. गरिबांची कणव येऊन त्याचा आवाज पडत असे. कधी ध्येयवादी होऊन उंच उंच चढत असे. राजा मोठा नट होता. राजा होता शिकारी. इतकं वैभव असून सुद्धा राजा होता भिकारी. अनेक मूर्ख माकडांच्या टोप्या त्याने घेतल्या होत्या आणि ज्यांना घालायच्या त्यांना टोप्या घातल्या होत्या. जिथं हात घाली तिथं खाणं चापून घेत असे. हवं असे राजाला तेच छापून येत असे. भिकारी का होता? राजालाच ठाऊक होतं. तसं त्याचं मन म्हणे आतून फार भावूक होतं. चिंतेमध्ये चूर होऊन येरझाऱ्या घालत असे. बागेमध्ये तासनतास एकटा एकटा चालत असे. राजा रोज मुकुट घालून आरशापुढं राहत असे. स्वतःवर प्रेम करत स्वतःकडे पाहत असे. प्रजा सगळी मुठीत होती. जय जयकार करायची. आश्वासनं खात खात आपली पोटं भरायची. सगळ्या गुंड दादांवर आतून त्याचा ताबा होता. त्याचं भविष्य सांगणारा एक बडा बाबा होता. बडे बाबानंतर त्याची स्वतःवर भक्ती होती. स्वतःवर प्रेम करणं हीच त्याची शक्ती होती. राजाच्या स्तुतीचे रकाने पाठ होते. राजाच्या पदरी असे बडे बडे भाट होते. दोन्ही हातात घेऊन बाजा काहीही बरळू लागला राजा, तरी देखील सगळ्यांनी आपला आकल्या खाजवल्या. इमानानं उभं राहून जोरात टाळ्या वाजवल्या. राजा ही कविता मंगेश पाडगावकरांनी 1990 साली लिहिलीये. तुम्हाला काय वाटलं?